नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आज करमाळा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी प्रमुख उपस्थित म्हणून आमदार नारायण आबा पाटील यांचा उल्लेख होता. मात्र त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र दिसलेलं आहे. या बैठकीनंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत पत्रकारांनी केलेल्या प्रश्नाला त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत असं उत्तर दिलं. देवानंद बागल आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्याकडे हात दाखवत त्यांनी हे सांगितलं, हे माझ्या शेजारी आहेत आणि त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे असं सांगितलेलं आहे. मात्र त्या प्रश्नावरती लगेचच माध्यम प्रतिनिधींनी आपण कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा इतर कुणीही प्रतिनिधी पाठवू नये असा उल्लेख केलेला होता, असा प्रश्न केला. मात्र त्यावरती देखील त्यांनी लगेचच उत्तर दिलं आणि हे फक्त अधिकाऱ्यांसाठी होतं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र या बैठकीच्या नंतर करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कारण गेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून आमदार नारायणआबा पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मतभेद असल्याचं चित्र दिसलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या दोघांच्या मध्ये देखील एकमत नव्हतं. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हावरती काही उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मग या निवडणुकीपासून या दोघांमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसलेलं होतं आणि त्यानंतर आमदार नारायण आबा पाटील यांनी देखील त्यांच्या स्वतंत्र बैठक घेतलेली होती अधिकारी आणि कर्मचारी यांची. त्यानंतरची आज ही एक बैठक झालेली आहे. त्यामुळे साहजिकच या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं होतं. राजकीय जाणकारांचं देखील या बैठकीकडे लक्ष लागलेलं होतं. नेमकं काय होणार, आमदार नारायणआबा पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे एकत्रित येतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आणि अखेर या बैठकीला आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते या बैठकीत होते. मात्र आमदार नारायण आबा पाटील हे स्वतः मात्र या बैठकीत नव्हते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवी राजे भोसले या देखील या बैठकीला उपस्थित होते. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते. महेंद्र पाटील हे या निवडणुकीत म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार नारायणआबा पाटील यांच्या बरोबर होते. त्यानंतर ज्या काही 1-2 बैठका झाल्या होत्या, जीवड येथे झालेली बैठक असेल, त्या बैठकीला देखील महेंद्र पाटील हे बैठकीला दिसलेले होते. मात्र आजच्या या बैठकीला देखील आढावा बैठकीला देखील ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे अद्याप तरी समजू शकलेलं नाही. अर्थात ही बैठक पाणी टंचाईची आढावा बैठक होती. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्या रश्मी दिदी बागल आणि भाजपच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या रश्मी दिदी बागल या देखील उपस्थित होत्या. या बैठकीकडे राजकीय दृष्ट्या हे बैठक नव्हती असं सांगितलं जात असलं तरी देखील करमाळा तालुक्याच्या राजकारणात मात्र या बैठकीची चर्चा आहे. कारण मोहिते पाटील आणि आमदार नारायण आबा पाटील यांचे खूप चांगले संबंध होते. मात्र गेल्या काही निवडणुकीत त्यांचे संबंध बिघडलेले आहेत का, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे. या बैठकीत खूप वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली आणि या बैठकीत एक महत्वाचा मुद्दा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितला की जलजीवन मिशनच्या योजनेबाबत आपण केंद्रात पाठपुरावा करत आहोत. स्थायी समितीच्या सदस्य मी आहे आणि त्या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. रश्मी देवी बागल यांनी देखील पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावं कशी येतील यासाठी प्रयत्न करावेत. मी देखील आवश्यक ते पाठपुरावा करत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. याकडे कोणीही राजकीय दृष्ट्या पाहू नका असं त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. पाणी प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे आणि पाणी प्रश्नात कोणीही
राजकारण करू नये असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. तहसीलदार शिल्पा ठोकळे या देखील या बैठकीला उपस्थित होत्या. प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून किरण सूर्यवंशी या बैठकीला उपस्थित होते. पंचायत समितीच्या सभापती पूजा डेरे, उपसभापती ऍडव्होकेट अजित विघ्ने, याशिवाय आदिनाथचे संचालक देवानंद बागल, चंद्रकांत सरडे, भारत अवताडे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमरजित साळुंके, संतोष वारे, सचिन नलवडे यांच्यासह वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या गावातून आलेले सरपंच देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नेमकं कुठल्या विषयांवरती चर्चा झाली याबाबत मी दुसरा व्हिडिओ बनवत आहे, तो देखील पहा. धन्यवाद.